Hello everyone, welcome to the fourth lecture of Kinetic Theory of Gases and Radiation. This is the last lecture of this series. हे लेक्चर संपल्यानंतर आपण DPP सॉल्व करणारच आहे फोर्थ DPP. बट उद्याच्या सेशनमध्ये आपण 2020चे सगळे PYQ सॉल्व करणार आहे. मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल डिस्क्रिप्शनमध्ये तर 2016 पासून 2019चे PYQs अटॅच केले आहेत ते पण तुम्ही सॉल्व करायचे आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये PYQs करणार आहे आणि परवा डाऊट सेशन आपण ठेवूयात. सो तुमचे सगळे डाऊट्स मी उद्याच्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक फॉरवर्ड करीन. त्या लिंकवरती तुम्ही तुमचे डाऊट्स अपलोड करा. ते डाऊट्स मी बघून त्या डाऊटवरती एक सेशन घेईन जो सॅटर्डेला इव्हनिंगपर्यंत किंवा रात्रीपर्यंत मी तो अपलोड करीन. म्हणजे माझ्याकडे मॅक्सिमम डाऊट समजा सॅटर्डेला इव्हनिंगपर्यंत आले तर मी त्याच्यावरती सॅटर्डे नाईटला व्हिडिओ बनवीन आणि मग तो तुम्हाला प्रोव्हाइड करीन. ओके, सो आपण आता हा फोर्थ लेक्चर चालू करूयात. मी एक काल लेक्चरमध्ये एक प्रश्न विचारला होता की डायथर्मॅनस आणि एथर्मॅनस या दोन सबस्टन्सेसमध्ये कोण ट्रान्समिट करतो आणि कोण नाही करत हे तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता. कारण की पर्सनली मला बघा आत्ता सध्या गोष्टी सोप्या वाटत आहेत, बट खरं सांगतो तुम्हाला मी पूर्ण फिजिक्स शिकतो आपण सगळं होतं आणि नंतर मग आपल्या डायथर्मॅनस आणि एथर्मॅनस डोक्यातनं साईडला निघून जातं आणि त्यावेळेस ही गोष्ट क्लिक होत नाही की डायथर्मॅनस नक्की कोण आणि एथर्मॅनस नक्की कोण. सो मला खूप सारे चांगले रिप्लाय आले, खूप फनी होते काही तर आणि काही रिप्लाय वाढीव होते खूप. जसं की सगळ्यात बघा पहिला रिप्लाय होता आरतीचा. ती म्हणे डायथर्मॅनस सबस्टन्सेस इज अ गुड ट्रान्समीटर सो वी कॅन रिमेंबर इट बाय डाएट विच रिझेंबल्स ॲज डाएट पीपल डू टू मेक इम्प्रेशन देअरफॉर दे आर गुड ट्रान्समीटर्स. आय डोंट नो व्हॉट इज द लॉजिक, बट आरतीला जर काही अशा वेळी लक्षात राहत असेल तर दॅट इज द परफेक्ट वे टू गो विथ. कारण की दिस इज हाऊ यू कॅन रिमेंबर थिंग्स बाय रिलेटिंग समथिंग. काही ना काही रिलेट करून आपण गोष्टी लक्षात ठेवू शकतो. सो नेक्स्ट होता क्षितिज कदमनी पण काही पाठवलं आहे. DAAN डायथर्मॅनस अलाव अथर्मॅनस नॉट DAAN. ओके, मग मला सगळ्यात आवडलं जो होता तो मी सांगतो. मी ॲक्च्युली कोणाला स्पिन नाही केलं कारण की मला वाटतं की ह्याच्यापेक्षाही भारी अजून बनू शकतात. ओमकारने तर म्हणतो की अथर्मॅनस नेगेटिव्ह आहे असं कन्सिडर करा, नो ट्रान्समिशन. आता अथर्मॅनस नेगेटिव्ह हेच लक्षात नाही आलं तर काय करणार एक्झाम वेळेस. ठीक आहे, सो असं काहीतरी बनवा की जे थोडंसं रिलेटिव्हली इझी आहे. बी इन्स्पायर्डनी तर एकदम कडकवाला पाठवले. डायथर्मॅनसचं डायट डोंट टेक हीट आणि अथर्मॅनस इट डोंट टेक हीट. वा. मेगा म्हणतोय डाय म्हणजे कलर ब्लॅक कलर आणि दॅट इज ट्रान्समीटर. आय डोंट नो वाय कलर इज अ ट्रान्समीटर. काय लॉजिक वापरता राहा तुम्ही. अजून इन डायथर्मॅनस हा सगळ्यात बेस्ट होता स्वप्नील सोनावणेचा. डायथर्मॅनसमध्ये डाय हा राईम कोणाला करतो, जाय कुठल्या तरी सर्टन पार्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये जाल आपण जाय म्हणतो, जाय नव्हे असं जाय. सो डायथर्मॅनस म्हणजे जायथर्मॅनस असं कसं जायथर्मॅनस. सो हे चांगलं होतं असं मला वाटतंय. एथर्मॅनस वेदांसी म्हणतो एथर्मॅनसमध्ये ए येतो. लॉजिकली काय एथर्मॅनसमध्ये ए येतो. ए म्हणजे नॉर्मली आपण इंग्लिशमध्ये पुढे अ लावलं ए तर तो नॉट होऊन जातो ना, म्हणजे नाही. सो नो ट्रान्समिशन. सो एथर्मॅनसमध्ये ए आला तर थर्मॅनस म्हणजे ट्रान्समिशन. एथर्मॅनस नो ट्रान्समिशन आणि मग उरलेलं डायथर्मॅनस म्हणजे ट्रान्समिशन. बट ठीक आहे, हे पण तुम्ही चांगल्या वेळी लक्षात ठेवू शकता, नक्कीच चांगलं आहे. नेक्स्ट आहे डायथर्मॅनस लाईक ग्लास विच कॅन बी आरपार. डाय म्हणजे आरपार. डाय दोन्ही साईड डाय. सो दोन्ही साईड म्हणजे दोन्ही साईडला तो जाऊ शकतो. इट कॅन अलाव आणि दुसरा विल नॉट. सो व्हेरी गुड ॲक्च्युली कमेंट्स आय गॉट फॉर दिस पर्टिक्युलर थिंग. प्रत्येकाने काही ना काही वेनी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. मे बी यू कॅन जस्ट पिक एनी वन वे फ्रॉम दिस बिकॉज हे तुम्हाला नंतर जाऊन जेव्हा सगळं लेसन संपेल मे बी आपण मेजर टेस्टवरती असू आणि त्यावेळेस तुम्हाला डायथर्मॅनसमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. इनफॅक्ट तुम्हाला मी सांगतो मला अजूनही कन्फ्युजन होतं. अजूनही म्हणजे आता मी हा जो काही वाचला आहे चॅट बॉक्स ह्याच्यानंतर मला नाही होणार त्या जाय वगैरेमुळे आता नाही होणार. बट 2010मध्ये CETचं प्रिपरेशन केलेलं 10 वर्षानंतर पण मी अजूनही डायथर्मॅनस एकदा बुकमध्ये बघतो की नक्की कोण काय आहे. मिनिंग तर दोघांची माहिती आहेत बट नक्की कोण काय आहे हे बघून सांगतो अरे हां हे असं आणि असं. सो मला खूप कन्फ्युजन अजूनही होतं.
जे नॉर्मली तुमच्यामध्ये बऱ्याच जणांना होऊ शकतं. आत्ता तुम्हाला नाही वाटणार ते, बट पुढे जाऊन नक्की होऊ शकतं. सो त्यासाठी असले काही ट्रिक्स खूप इम्पॉर्टंट असतात गाईज. एनिवेज चलो, सो दॅट्स इट गाईज. खूप आपण टाइमपास केला आहे. आता आपण चालू करूयात लास्ट लेक्चर ऑफ दिस पर्टिक्युलर टॉपिक, दॅट इज KTG रेडिएशन लेक्चर नंबर 4, फायनल लेक्चर. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण प्रिवोस्ट थिअरी काय आहे ते बघणार आहे. ॲक्च्युअलमध्ये आपण प्रिवोस्ट थिअरी ऑलरेडी डिस्कस केली आहे, फक्त नाव तुम्हाला मी सांगितलं नाही की त्याला प्रिवोस्ट थिअरी म्हणतात. ठीक आहे. सो प्रिवोस्ट थिअरी जी आहे ती खूप आधी 1792 मध्ये प्रपोज केलेली पेरी प्रिवोस्टने. एनिवेज, नाव हे इम्पॉर्टंट नाही आहे. CETला लक्षात ठेवा, नावावरती प्रश्न विचारत नाही की हा लॉ कोणी दिला, 4 नावं सायंटिस्टची, असे प्रश्न विचारत नाहीत. ठीक आहे. सो हे नाव एवढं इम्पॉर्टंट नाही, बट बोर्ड्स पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारू शकतात की एक्सप्लेन और स्टेट प्रिवोस्ट थिअरी. सो तुम्हाला माहिती पाहिजे प्रिवोस्ट थिअरी काय आहे. तर तो म्हणतो की कुठल्याही टेम्परेचरला, हे आपण डिस्कस केलं आहे, कोणताही टेम्परेचरला ॲब्सोल्यूट झिरोच्या वरती बॉडी ऑलवेज रेडिएट्स एनर्जी. ऑल बॉडीज रेडिएट एनर्जी एक्सेप्ट ॲब्सोल्यूट झिरो. ॲब्सोल्यूट झिरोला एखादी बॉडी असेल तर तीच बॉडी रेडिएट करणार नाही, बाकी सगळ्या बॉडीज रेडिएट करतात. म्हणजे समजा या रूममध्ये इथे समजा एक हॉट ऑब्जेक्ट आहे 200 केल्विनवर, 2000 केल्विनवरती म्हणूयात आपण. एक इथं रिलेटिव्हली कूलर ऑब्जेक्ट आहे फक्त 300 केल्विनवरती, आणि बाकी रूम जी आहे ती फक्त 200 केल्विनला आहे. तर तुम्हाला विचार इथं कोण हीट रेडिएट करत आहे, तर आन्सर आहे तिघही हीट रेडिएट करत आहे. 2000 वाली रेडिएट करते, 300 वाली पण करते आणि 200 वाली पण करते. बट प्रॉब्लेम असा आहे की 2000 वाली जास्त एनर्जी एमिट करते आहे रादर दॅन जेवढी ती ॲब्झॉर्ब करत आहे, त्यामुळे त्याची टेम्परेचर कमी कमी होत चाललं आहे. 300 वाली जास्त ॲब्झॉर्ब करते ॲज कम्पेअर्ड टू एमिशन, आणि 200 वाली पण जास्त ॲब्झॉर्ब करते ॲज कम्पेअर्ड टू एमिशन. सो आपण नॉर्मली काय म्हणतो की नाही, हीट फक्त इथनं इथे येते. आपण म्हणतो नाही, हीट फक्त इथून इथे येते. रियालिटी अशी नाही आहे. रियालिटी ही आहे की हीट सगळेच बॉडी एमिट करत असतात, कूल बॉडी पण, हॉट बॉडी पण. सो सगळ्या बॉडीजमधनं हीट निघते. सो दॅट इज बेसिकली प्रिवोस्ट थिअरी की सगळे बॉडी हीट एमिट करतात. हॉटर बॉडी विल रेडिएट हायर हीट, कूलर बॉडी विल रेडिएट लोअर हीट. नाव, आणि ती हीट कशामुळे रेडिएट करतात हे सगळं आपण पहिल्याच लेक्चरमध्ये बघितलं, व्हायब्रेशन्स ऑफ ॲटम्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स वगैरे. नाव आपल्याला डिस्कस करायचं आहे एमिसिव्ह पॉवर, ज्याचा छोटासा कन्सेप्ट आपण काल बघितला होता. तो कॉन्सेप्ट इथे मी एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला, कारण की त्याच्या पुढे आता महत्त्वाचे 2 लॉज आहेत. एक आपल्याला बघायचं आहे किर्चॉफ्स लॉ, किरकॉफ किंवा किर्चॉफ्स लॉ, किर्चॉफच म्हणू आपण, आणि दुसरा आहे स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ किंवा त्याला स्टीफन्स लॉ म्हणतो आपण. हे 2 लॉ आपल्याला फक्त पाहायचे आहेत. ते काय आहेत लॉज ते समजण्यासाठी पहिला एक टर्म आहे ते सांगतो. जर एखादी बॉडी असेल ॲब्सोल्यूट झिरोच्या वरच्या टेम्परेचरवरती, ॲब्सोल्यूट झिरोच्या वरच्या टेम्परेचरवरती, तर इट एमिट्स रेडिएशन्स, हीट रेडिएशन्स. तर ती किती हीट रेडिएट करत आहे, किती हीट ती रेडिएट करत आहे डिवायडेड बाय त्या बॉडीचा एरिया, त्या बॉडीमधनं हीट जी निघते ना पर सेकंड डिवायडेड बाय टाईम, पर युनिट टाईम. अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज एमिसिव्ह पॉवर ऑर रेडियंट पॉवर. काय म्हणतात त्याला, एमिसिव्ह पॉवर ऑर रेडियंट पॉवर. ही एमिसिव्ह पॉवर आणि रेडियंट पॉवर कशावर डिपेंड करते, तर फर्स्ट ही डिपेंड करते की किती आहे बॉडीचं टेम्परेचर. जास्त टेम्परेचर असेल तर जास्त रेडिएशन एमिट करेल, सेकंड एरियावर डिपेंड करेल. एरियावरती तुम्ही म्हणा सर एरियावरती कसं डिपेंड करेल, तर रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया आहे ना. सो एरियावरती म्हणजे सरफेस एरिया कसा आहे, पॉलिश्ड सरफेस आहे, रफ सरफेस आहे, नेचरवरती डिपेंड करेल त्याच्या. ओके, सो रेडियंट एनर्जीचे फॅक्टर्स जे आहेत टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला लिहून दिलेत त्यांनी फॅक्टर्स. इट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर, नेचर ऑफ द एरिया, पॉलिश्ड आहे का रफ आहे, सरफेस एरिया आणि टाईम. फॉर्म्युलामध्ये दिसतोय सगळे डिपेंडन्सी, बट रियालिटीमध्ये खरं सांगितलं तर डिपेंडन्स दोघांवरतीच आहे, टेम्परेचरवरती आणि नेचर ऑफ एरियावरती. म्हणजे तुम्ही 2 वुडन किंवा 2 आयर्नच्या प्लेट्स घेतल्या, एकाला तुम्ही रफ ठेवलं, एकाला पॉलिश ठेवलं आणि गरम केलं सेम टेम्परेचरला, तर रफवाला जास्त एमिट करेल, पॉलिश्डवाल्यापेक्षा रफवाला जास्त एमिट करेल, लक्षात ठेवा. सो नेचर खूप मॅटर करतो, हे आपण बघणारच आहे आता. ओके, सो दीज आर सम बेसिक्स ऑफ एमिसिव्ह पॉवर. आपण काल पण बघितलेलं एमिसिव्ह पॉवर, तो वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ, ब्लॅक बॉडी रेडिएशन शिकताना एमिसिव्ह पॉवर काय असतं, ज्याचं नोटेशन आधीच्या बुकमध्ये ई होतं, आताच्या बुकमध्ये आर आहे. सो लेट्स मूव्ह नाव वन्स वी नो व्हॉट इज एमिसिव्ह पॉवर. आता बघा पुढे आपण जाऊयात. जर एक बॉडी आहे आणि ही बॉडी आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी,
कशी बॉडी आहे? परफेक्टली ब्लॅक बॉडी. ह्या परफेक्टली ब्लॅक बॉडीला मी समजा टेम्परेचर टी वरती ठेवला आहे. आत्ता तो टेम्परेचर टी वरती, तर तो किती एनर्जी एमिट करणार आहे? तो किती एनर्जी एमिट करणार आहे पर युनिट एरिया पर युनिट टाईम, म्हणजे त्याची रेडियंट एनर्जी काय आहे? तर त्या रेडियंट एनर्जीला आपण आरचा फॉर्म्युला काय लिहू शकतो मी? Q/T. बट या रेडियंट एनर्जीला मुद्दामून आर आणि खाली छोटा बी लिहावा लागतो, कारण की ती ब्लॅक बॉडीची आपण रेडियंट एनर्जी काढली आहे. हेच जर काही एखादा ऑर्डिनरी बॉडी असता, ऑर्डिनरी बॉडी, आणि त्याचंही टेम्परेचर मी टीच ठेवलं असतं, तर त्यांनी पण रेडिएशन एमिट केलं असतं ना. ऑर्डिनरी बॉडी पण करतोच, असं नाही की ब्लॅकच बॉडी एमिट करतो, ऑर्डिनरी बॉडी पण करतो. तर त्याची रेडियंट एनर्जी काय असेल? त्याची पण सेम फॉर्म्युला असेल, फक्त त्याला नुसता आर म्हणावा लागेल. आर म्हणावं लागेल, कारण की ते ऑर्डिनरी बॉडीच, ही ब्लॅक बॉडीची. कोणाची जास्त असेल? तर लक्षात ठेवा, जो ब्लॅक बॉडी असतो ना, तो गुड ॲब्झॉर्बर असतो, तर तो गुड एमिटर पण असतो. आपण पुढे जाऊन किर्चॉफ्स लॉ बघणार आहे. गुड ॲब्झॉर्बर इज अ गुड एमिटर. सो ब्लॅक बॉडीचा रेडियंट एनर्जी जास्त असते, एमिसिव्ह पॉवर जास्त असते. रेडियंट पॉवर, एमिसिव्ह पॉवर जास्त असते. रेडियंट पॉवर, ठीक आहे, रेडियंट पॉवर म्हणतात त्याला. एमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवर, एनर्जी नाही, रेडियंट पॉवर. सो रेडियंट पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी इज ऑलवेज मोर. समजा ह्याची टेम्परेचर टीला रेडियंट पॉवर 100 आहे, ऑर्डिनरी बॉडीची फक्त 60 आहे. तर ऑर्डिनरी बॉडीची रेडियंट पॉवर डिवायडेड बाय ब्लॅक बॉडीची रेडियंट पॉवरला एक कोइफिशियंटनी डिनोट करतो आपण, कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ एमिशन. कोइफिशियंट ऑफ एमिशन. व्हॉट इज कोइफिशियंट ऑफ एमिशन? इट इज द रेशियो ऑफ द रेडियंट पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू द रेडियंट पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी, आयडेंटिकल असली पाहिजे, आयडेंटिकल ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर. सेम टेम्परेचरला दोन्ही सेम दिसणारे ऑर्डिनरी आणि ब्लॅक बॉडी घेतली, तर ब्लॅक बॉडी जास्त रेडिएट करते, ही लेस करते. ही जास्त रेडिएट करते म्हणून थंड पण लवकर होणार आहे, ही थंड लेट होणार आहे. ब्लॅक बॉडी पटपट थंड होऊन जाईल. सो ह्याची रेडियंट पॉवर आणि ह्याची रेडियंट पॉवरचा रेशिओ जर काय घेतला 60/100, तर ऑब्व्हियसली 0.6 उत्तर जे येतं आहे, ही त्याची एमिसिव्ह कोइफिशियंट ऑफ एमिशन आहे. काय आहे हा? कोइफिशियंट ऑफ एमिशन. सो आत्ताच्या पहिल्या स्लाईडमध्ये, पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय सांगितलं मी? प्रिवोस्ट थिअरी ऑलरेडी आपण बघितलेली, नाव दिलं फक्त की सगळे बॉडी एमिट करतात 0 केल्विनच्या वरती. नंतर आपण बघितलं कालचा टर्म, एमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवर, अमाऊंट ऑफ एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. डिपेंड कशावर करतात? टेम्परेचरवर आणि नेचरवरती. त्यानंतर आपण बघितलं की सेम बॉडीज असतील, एक ब्लॅक आणि एक ऑर्डिनरी, तर ऑर्डिनरी कमी एमिट करतो, ब्लॅक जास्त करतो. तर रेशिओ ऑफ ऑर्डिनरी टू ब्लॅक बॉडीची रेडियंट पॉवर इज कॉल्ड एज कोइफिशियंट ऑफ एमिशन. तो कधी पण 1 पेक्षा कमी असणार. कॉमन सेन्स आहे, 1 पेक्षा कमी असणार. मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ एमिशन ऑफ अ ब्लॅक बॉडी इटसेल्फ, स्वतःचा कोइफिशियंट ऑफ एमिशन काय असणार? तर ह्याचाच कोइफिशियंट ऑफ एमिशन 100 बाय ब्लॅक बॉडीचा 100च आहे, 1 असणार. सो कोइफिशियंट ऑफ एमिशन जास्तीत जास्त 1 पर्यंत जाऊ शकतो, आणि कमीत कमी तो वर्स्ट केसमध्ये 0 पर्यंत जाऊ शकतो. परफेक्टली व्हाईट बॉडी म्हणतो आपण त्याला, परफेक्टली व्हाईट बॉडी. ठीक आहे, तो एमिटच नाही करणार, त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंटच राहील. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. ओके, कोइफिशियंट ऑफ एमिशन लाईज बिटवीन 0 and 1. जसं आपण बघितलेलं AR आणि T, कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन, हे सगळे 1 आणि 0च्या मध्येच लाई करतात. तसंच आता एमिशन पण आला आहे, आणि एमिशनचं डेफिनेशन वेगळं आहे. ठीक आहे, हे डेफिनेशन आहे त्याचं. सो तुम्हाला पहिला पार्ट नीट समजला असेल तर तुम्ही नीट हे लिहून घ्या, प्रॉपर नोट करून घ्या काय काय सांगितलं मी. प्रिवोस्ट थिअरी झालेलं, हे एमिसिव्ह पॉवरचं डेफिनेशन, कोइफिशियंट ऑफ एमिशनचा मिनिंग, कारण की आता आपण बघणार आहे किर्चॉफ्स लॉ, आणि किर्चॉफ्स लॉमध्ये हा कोइफिशियंट ऑफ एमिशन खूप महत्त्वाचा राहणार आहे. सो राईट डाऊन दिस थिंग, पटकन पॉज करा, लिहून घ्या, आपण चालू करूयात पुढचा पार्ट. ओके, सो नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन, आणि खूप सिम्पल लॉ आहे. किर्चॉफ्स लॉचं म्हणणं एवढंच आहे की बाबा कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, आठवतंय का? प्रत्येक बॉडीचा कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन असतो, बेस्ट असतो ब्लॅक बॉडीचा 1 असतो मॅक्सिमम. इम्पॉसिबल आहे, नेचरमध्ये एक्झिस्ट करत नाही. कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन हा कोइफिशियंट ऑफ एमिशन जेवढा असतो प्रत्येक बॉडीसाठी. सो कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन ज्या बॉडीचं जास्त आहे त्याचं कोइफिशियंट ऑफ एमिशन जास्त असणार. म्हणून गुड ॲब्झॉर्बर इज अ गुड एमिटर, बॅड ॲब्झॉर्बर इज अ बॅड एमिटर. दिस इज व्हॉट इज द मिनिंग ऑफ किर्चॉफ्स लॉ. बट रिमेंबर, ह्या गोष्टींमध्ये एक आपण डिस्कशनमध्ये नाही क्लिअर केलं आहे, पण ते एवढं गरजेचं नाही, बट तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपण समजा मी म्हणलो की ग्लास आहे, आणि ग्लासमध्ये ॲब्झॉर्प्शनचा कोइफिशियंट कमी असतो ना, 0.1 आहे समजा, ठीक आहे 0.1. तर ग्लास
हा ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट 0.1 आहे असं आपण म्हणतोय, बट हे काही 100% बरोबर नाही आहे. हे प्रत्येक वेवलेंथ टू वेवलेंथ ग्लास चेंज करतो. म्हणजे ग्लास काय म्हणेल की रेड लाईटसाठी त्याचा कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन 0.1 आहे, पण मे बी तो ब्ल्यू लाईटला जास्त ॲब्झॉर्ब करत असेल, सो 0.12 असेल, थोडं वेगळं असेल. सो कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन हा काही कॉन्स्टंट नाही आहे. पूर्ण लाईटसाठी वेगवेगळ्या कलरसाठी तो वेगवेगळा असतो. सो म्हणून त्याला असं पण लिहितात कधी कधी, कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन फॉर अ पर्टिक्युलर वेवलेंथ इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ एमिशन फॉर अ पर्टिक्युलर वेवलेंथ. बट आपल्याला वेवलेंथ पॉईंट ऑफ व्ह्यूनी कसं चेंज होतं ह्याच्याबद्दल काहीही सीईटीला येणार नाही आहे. सो बिलकुल लोड घेऊ नका. आपण सरळ सरळ म्हणू शकतो कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ एमिशन, अँड दिस इज किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. जे कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ एमिशन. त्याचा प्रूफ आहे आपल्याला, थेरॉटिकल प्रूफ बघा कसं करायचं आहे आपल्याला. मी तुम्हाला एक त्याचं एक्सप्लेनेशन देतो. कन्सिडर करूयात की हे दोन बॉडीज आहेत, एकदम आयडेंटिकल आहेत, सेम दिसणार आहेत, आणि त्यांना आपण एका कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजरमध्ये घेतलं आहे की त्यांचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे आतमध्ये. ही पहिली ब्लॅक बॉडी, ऑर्डिनरी बॉडी दुसरी, एक्झॅक्टली सेम साईजचे, सगळं सेम. आता लेट अस से क्यू इज अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट पर युनिट टाईम. दोघांवरती क्यू एवढी हीट पर सेकंड पडत आहे, दोघांवरती क्यू एवढी हीट पडत आहे. मला सांगा ए किती ॲब्झॉर्ब करेल रे? ए किती ॲब्झॉर्ब करेल? ए पर युनिट टाईम जर काही क्यू पडत असेल त्याच्यावरती तर ए सगळंच ॲब्झॉर्ब करेल ना पर युनिट टाईम. एव्हरीथिंग इट विल ॲब्झॉर्ब, सगळंच खाऊन गेल तो, कारण की त्याचा कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन 1 आहे. अरे ह्याचा कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन माहीत नाही किती आहे, ए म्हणू आपण त्याला, कारण की तो ऑर्डिनरी बॉडी, तो लेस दॅन 1च राहणार आहे. 0.8 0.5 काही पण असेल, ए पार्ट असेल ना तो. सो जर ब्लॅक बॉडीवरती क्यू हीट पडली तर तो सगळीच्या सगळी हीट ती ॲब्झॉर्ब करून घेईल, ती त्याची प्रॉपर्टी आहे ब्लॅक बॉडीची. सो किती ॲब्झॉर्ब करणार आहे तो मी तर लिहिलं आहे. बॉडी बी किती ॲब्झॉर्ब करणार आहे? थोडं विचार करा, थांबा, पॉज करा व्हिडिओ, सांगा बरं किती ॲब्झॉर्ब करणार आहे बॉडी बी. विचार करा, तुम्हाला विचार करून सुचल्यावरती ऑन करा परत व्हिडिओ. बॉडी बी वरती समजा क्यू हीट पडते पर सेकंड, 100 जूल पडतात पर सेकंड, आणि त्याचा कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन समजा 0.8 आहे, तर तो फक्त 80 जूल ॲब्झॉर्ब करेल ना, 20 जूल तो फेकून देईल. सो कसं काढलं 80 मी? तर मी 0.8ला 100ने मल्टिप्लाय केलं. सो इथं नंबर घेतल्यावरती लगेच कळतं तुम्हाला, 100 जूल पडती आहे, 0.8 कोइफिशियंट आहे, 80. तसं क्यू पडत आहे आणि ए कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन असेल तर काय आन्सर येईल? ए इंटू क्यू येईल ना. इथे ए इंटू क्यू करायची गरज नाही पडली, तर 1 आहे कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन ब्लॅक बॉडी म्हणून. सो हे दोन्ही काय लिहिले मी की ए आणि बी बॉडी किती खात आहेत, किती हीट खात आहेत, आणि जर त्यांचं कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजरमध्ये ठेवण्यात आले त्यांना, याचा अर्थ त्यांचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे. सो ए जेवढा हीट खातोय आणि जेवढी हीट एमिट करतोय, बी जेवढी हीट खातोय आणि जेवढी हीट एमिट करतोय, ते दोन्ही इक्वल पाहिजे ना. ए जेवढी खातोय तेवढीच त्यांनी एमिट केली पाहिजे. बघूयात किती एमिट करतोय तो. तर हा जो एमिट करतोय ना, तर त्याची आर जी आहे, आर बी म्हणतो आपण त्याला, हे आर बी जे आहे ना, आर बी हे काय आर बी? अरे हे आर बी जे आहे ते त्याचं एमिसिव्ह पॉवर आहे, रेडियंट पॉवर, किती एनर्जी तो एमिट करतोय पर युनिट एरिया पर युनिट टाईम, तो आर बी आहे त्याचा. सो मला सांगा तो पर सेकंड किती हीट एमिट करणार आहे? तर पर सेकंड तो हीट एमिट करणार आहे आर बी इंटू ए, एवढी एमिट करणार आहे. एरी मल्टिप्लाय केलं मी, ए त्याचा एरिया असेल, एवढी हीट एमिट करेल ना तो. आणि ऑर्डिनरी बॉडी किती करेल? तर ऑर्डिनरी बॉडीला आर बी लिहू नाही शकत मी, नुसतं आर लिहावं लागेल, त्याचा पण फॉर्म्युला सेमच आहे. सो तो किती एमिट करणार आहे? तो आर इंटू ए एमिट करणार आहे. एमिट आणि एमिट आणि ॲब्झॉर्ब आणि एमिट इक्वल पाहिजे, ॲब्झॉर्ब आणि एमिट इक्वल पाहिजे. दोन इक्वेशन, दोन अननोन झालं ना. मग इक्वेशन 1/2 करा, काय मिळेल तुम्हाला? 1/2 करू, 1 हा 1 आणि हा 2, 1 क्यू अपॉन ए क्यू इज इक्वल टू आर बी ए अपॉन आर इंटू ए. ए कॅन्सल, क्यू क्यू कॅन्सल, 1/a इज आर बी बाय आर. रेसिप्रोकल घेतले मी तर आर बाय आर बी इज इक्वल टू ए. अरे हे बघितल्यासारखं वाटतंय मला, हे तर ई आहे कोइफिशियंट ऑफ एमिशन. ए इज इक्वल टू ई प्रूव्ह झाला. दिस इज हाऊ वी प्रूव्ह किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. व्हेरी सिम्पल थिओरॉटिकल प्रूफ, बिलकुल याच्यामध्ये काहीही डिफिकल्ट नाही आहे. दोन बॉडीज घेतल्या, त्यांचे बेसिक्स लिहिले. पहिली बॉडी जेवढं ॲब्झॉर्ब करते तेवढीच एमिट करणार, दुसरी बॉडी जेवढी ॲब्झॉर्ब करते तेवढीच एमिट करणार. दॅट्स इट, संपला विषय. अँड दिस इज हाऊ वी प्रूव्ह इट. ओके, तुम्हाला त्यासाठी एमिसिव्ह पॉवरचा कॉन्सेप्ट माहिती पाहिजे, तुम्हाला त्यासाठी कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शनचा कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. हे आधी झालं आहे सगळं. हे लक्षात ठेवायचं आहे की लेट स्टार्टिंगला हे लिहायचं आहे, लेट क्यू बी द अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट पर युनिट एरिया, सॉरी पर युनिट टाईम.
तिथून चालू होतो. दिस इज हाऊ वी प्रूव्ह किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. जसं मी सांगितलं आहे, कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन हा वेवलेंथ टू वेवलेंथ व्हेरी करतो, प्रत्येक वेवलेंथसाठी तो वेगळा असतो. बट आपल्या सिलेबसमध्ये आपण त्याला नुसता ए लिहिणार आहे, नॉट ए लॅम्बडा. ओके. आणि कोइफिशियंट ऑफ एमिशन जसं मी सांगितलं त्याची व्हॅल्यू 1 आणि 0च्या मध्ये लाय करते. 1 इम्पॉसिबल आहे, परफेक्ट ब्लॅक बॉडी एक्झिस्ट करत नाही. 0 इम्पॉसिबल आहे, परफेक्ट रिफ्लेक्टर एक्झिस्ट करत नाही. सो आपण 0 to 1 लाय करते असं म्हणू शकतो प्रॅक्टिकली. ओके. ई आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला कळालं असेल. परत सांगतो एकदा, ए इज इक्वल टू ईचा मिनिंग काय, ज्याचा ए जास्त असेल त्याचा ई पण जास्त असेल. गुड ॲब्झॉर्बर इज अ गुड एमिटर. दिस इज वॉट किर्चॉफ्स लॉ टेल्स अस. ओके. सो किर्चॉफ्स लॉवरती क्वेश्चन कसे येतात सांगतो मी तुम्हाला. एक समजा मी मेटल प्लेट घेतली काय, या मेटल प्लेटला एकदम पॉलिश केलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ब्लॅक कलरचा होल आहे, काळा होल आहे. ब्लॅक कलरचा होल म्हणजे त्याच्यावरती डार्क स्पॉट केला आपण असं म्हणूया. ती मेटल प्लेट एकदम शायनी आहे आणि तो काळा स्पॉट आहे. आता मी ती मेटल प्लेट विथ दॅट काळा स्पॉट फर्नेसमध्ये फेकली. ती खूप गरम झाली आणि ती प्लेटला बाहेर काढली. आता प्लेटला बाहेर काढल्यावरती काय सापडेल तुम्हाला, की आधी फर्नेसमध्ये मी जेव्हा टाकेन ना तेव्हा फर्नेसची सगळी हीट कोण खात असेल, हा ब्लॅकच घेत असेल सगळं ॲब्झॉर्ब करून. हे तर रिफ्लेक्ट करत असेल हीटला. जेव्हा मी बाहेर काढीन ना तर जास्त हॉट हा झाला असेल आणि हा आता जास्त रेडिएट करेल. सो या पूर्ण प्लेटमध्ये हा सगळ्यात जास्त ग्लो होईल असं. दिस विल ग्लो मॅक्सिमम. सो जो आधी डार्क पॉईंट होता तोच ग्लो होणार आहे. सो गुड ॲब्झॉर्बर इज अ गुड एमिटर. This is the example, perfect example of Kirchhoff's law. Okay, so now the last law of this lesson is left, that is Stephen's law. And Stephen's law नंतर we will solve DPP and we will also solve some textbook numericals जे राहिले आहेत ते सॉल्व करून घेऊयात. and then we will move to the DPP problems. आजचे DPP problems 15 problems जे आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि नंतर आपण त्याचे सोल्युशन्स बघणार आहे. लेट्स मूव टू द लास्ट पॉईंट, दॅट इज द स्टीफन्स लॉ. ओके. सो स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ हा ह्या लेसनचा लास्ट पॉईंट आहे. बघूयात काय आहे हा लॉ. त्याला आधी स्टीफन्स लॉ म्हणायचे कारण की पहिलं स्टीफनने डिराईव्ह केलेलं आणि नंतर काही वर्षांनंतर बोल्ट्झमॅननी त्याला प्रूव्ह केलेलं. पहिलं तर स्टीफननी त्याला इम्पेरिकल फॉर्म्युला दिलेला, जस्ट फॉर्म्युला स्टेट केलेला की असं असं या पॉवरला डिपेंड करतं, हा फॉर्म्युला आहे. लेटर ऑन इट वॉज ॲक्च्युअली डिराईव्ड युझिंग थर्मोडायनॅमिक्स बाय बोल्ट्झमॅन, हेन्स द नेम स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ. स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ काय आहे बघा, की इफ यू हॅव एनी शेप का ब्लॅक बॉडी, तुमच्याकडे जर एक ब्लॅक बॉडी असेल, ब्लॅक बॉडी असणं खूप गरजेचं आहे. तर कोणतीही ब्लॅक बॉडी जर टेम्परेचर टीला असेल, ॲब्सोल्यूट 0च्या वरती कोणत्याही टेम्परेचर टीला असेल तर त्याच्यातनं हीट रेडिएशन निघतात. माहिती आहे आपल्याला, नवीन काय त्याच्यात निघतात. काय असतं याची रेडियंट पॉवर किंवा एमिसिव्ह पॉवर आठवत आहे? एमिसिव्ह पॉवर असती RB इज किती हीट एमिट केली पर युनिट एरिया पर युनिट टाईम, याला आपण म्हणतो रेडियंट पॉवर. अँड स्टीफन्स लॉ आपण बघितले कोणावर डिपेंड करते ही रेडियंट पॉवर, ही डिपेंड करते या बॉडीच्या टेम्परेचरवरती. आणि स्टीफन्स लॉ स्टेट्स दॅट की ही जी एमिसिव्ह पॉवर आहे ना किंवा रेडियंट पॉवर आहे ना, ही ॲब्सोल्यूट टेम्परेचरच्या 4th पॉवरवर डिपेंड करते. साधे सुधे फर्स्ट पॉवर सेकंड पॉवर नाही, 4th पॉवरवर डिपेंड करते. म्हणजे खूप डेंजरवालं रिलेशन आहे. टेम्परेचर तुम्ही नुसतं डबल केलं ना तर तो पॉवर 16 टाइम्स जास्त एमिट करायला लागेल. 2⁴ 16 टाइम्स जास्त एमिट करेल. मी रेस टू 3 टेम्परेचर 200 केल्विनचं 600 केल्विन केलं, तिप्पट केलं 3 टाइम्स, तर तो एनर्जी डायरेक्टली 81 टाइम्स जास्त एमिट करेल. खूप हाय पॉवर आहे. सो दिस इज कॉल्ड एज स्टीफन्स लॉ. व्हॉट इज स्टीफन्स लॉ? द एमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि याचा जो कॉन्स्टंट येणार आहे, ऑब्व्हियसली स्टीफन्स कॉन्स्टंट येणार आहे, विच इज सिग्मा T⁴. दिस इज अवर रिलेशन कॉल्ड एज स्टीफन्स लॉ. ओनली व्हॅलिड फॉर ब्लॅक बॉडी, ब्लॅक बॉडीसाठी व्हॅलिड आहे. आणि हा जो कॉन्स्टंट आहे ना खूप सिम्पल लक्षात ठेवायला सांगतो. काय व्हॅल्यू त्याची? 5.6756 10⁻⁻8. 5.67 10⁻⁻8 5 6 7 8. This is the value of Stephen's constant or Stephen's Boltzmann constant. ह्याची व्हॅल्यू आहे ही. युनिट काय असणार आहे तर RBचं युनिट. हे तर RB तर एमिसिव्ह पॉवर आहे. काय असतं एमिसिव्ह पॉवरचं युनिट आठवतं का? अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. हा तर RBचं युनिट झाला आत्ताशी आणि खाली Kelvin⁴ घेऊन जावं लागेल मला. Kelvin⁴ हे त्याचं युनिट झालं. कधी कधी जूल पर सेकंडला वॅट पण लिहू शकतो आपण. वॅट किंवा वॉट per meter square. Kelvin⁴ is also the unit of sigma, which is called as a Stephen's Boltzmann constant. झालं. एवढाच लॉ आहे का? हो, एवढाच लॉ आहे. बट आता ह्याच्यात आपण मॉडिफिकेशन करणार आहे.
कारण की आपल्याला ब्लॅक बॉडी नाही, ऑर्डिनरी बॉडीला पण लावता आला पाहिजे हा फॉर्म्युला. सो त्यांनी हा फॉर्म्युला ऑर्डिनरी बॉडीसाठी पण आपण ह्याला बनवू शकतो. खूप सिम्पल आहे, बिलकुल डिफिकल्ट नाही. ऑर्डिनरी बॉडीला कसं वापरायचं बघा. पहिलं ब्लॅक बॉडीला तुम्हाला समजलं ना, ब्लॅक बॉडीला कसं वापरायचं. फक्त ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर माहिती पाहिजे, बस. सिग्मा T⁴ तुमचं उत्तर मिळणार. दिस इज द एमिसिव्ह पॉवर ऑर रेडियंट पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी. कधी कधी मुद्दामून क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं म्हणतील ब्लॅक बॉडीची रेडियंट पॉवर नका काढू. ब्लॅक बॉडीची तुम्ही काय करा, नुसती किती हीट एमिट करतोय तो पर युनिट टाइम एवढंच काढा. एक ब्लॅक बॉडी दिली असेल तुम्हाला स्फिअर शेपची आणि म्हणतील तुम्हाला रेडियंट पॉवर नको आहे आपल्याला, आपल्याला हवं आहे नुसती किती एनर्जी एमिट करतोय पर युनिट टाइम, म्हणजे रेट ऑफ हीट किती तो एमिट करतोय. व्हॉट इज द रेट ऑफ हीट एमिशन, कितीच्या रेटने हीट एमिट करतोय. तर तुम्हाला त्यावेळेस एरियाला मल्टिप्लाय करावं लागेल. सो तुमचा फॉर्म्युला असा बनेल, किती हीट एमिट करतोय तो ब्लॅक बॉडी पर युनिट टाइम इज सिग्मा, त्याचा एरिया T⁴. कधी कधी क्वेश्चनमध्ये अजूनही त्यांना पुढे जायचं असेल आणि म्हणतील टोटल हीट किती एमिट करतोय तो 10 सेकंदामध्ये, एवढ्या टाईममध्ये किती हीट एमिट करतोय, तर तुम्हाला टाईमनी पण मल्टिप्लाय करावं लागेल. सो टोटल हीट कधी विचारली तर टोटल हीटचा फॉर्म्युला असा पण बनेल सिग्मा T⁴. सो बेसिकली एक फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला, ह्याच्यातनं खूप सारे फॉर्म्युले बनवू शकतो. ही आहे रेडियंट पॉवर, एमिसिव्ह पॉवर आहे ही, अमाऊंट ऑफ हीट एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. बट कधी कधी त्याच्यातला एरिया पण पलीकडे घेऊन जाऊ शकतो मी, टाइम पण पलीकडे घेऊन जाऊ शकतो आणि वेगवेगळे क्वेश्चन बनवू शकतो. सो तुम्हाला स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ पहिला तर बेसिक फॉर्म समजला आहे का, आणि त्याचे हे व्हेरिएशन्स आहेत. व्हेरिएशन पाठ करू नका, कन्सेप्ट समजून घ्या. एमिसिव्ह पॉवर काय असतं हे समजून घ्या. वन्स यू नो व्हॉट इज एमिसिव्ह पॉवर यू कॅन मेक सच टाईप ऑफ इक्वेशन्स. आता सीन आहे ऑर्डिनरी बॉडीला काय करणार. आता जर ऑर्डिनरी बॉडी दिली असेल ना, तर ऑर्डिनरी बॉडीसाठी तर RB नसतोच ना रे, R असतो. मग आरला तर फॉर्म्युलाच नाही. बट इथे आपल्याला सेव्ह करतो आपला छोटा ई, तो आपल्याला सांगतो R आणि RB मध्ये काय रिलेशन आहे. आठवत आहे तुम्हाला. सो R आणि RB मध्ये रिलेशन आहे E × RB. सो जर एखादी ऑर्डिनरी बॉडी तुम्हाला दिली असेल टेम्परेचर Tला, तर ती किती हीट एमिट करणार आहे ती कशी काढायची. तर आपण ब्लॅक बॉडी समजा तिला अज्युम करायची. ती जर काही ब्लॅक बॉडी असेल त्याच टेम्परेचरला, तर ती किती हीट एमिट करू शकते, सिग्मा T⁴ एवढी करू शकते ना. त्यातला फक्त ई पोर्शन घ्यायचा, ई 1पेक्षा कमी असतो. सो असं करून मिळेल आपल्याला एमिसिव्ह पॉवर ऑर रेडियंट पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी. सो ऑर्डिनरी बॉडी आल्यानंतर फॉर्म्युला तोच राहतो, फक्त इथे ईचं इंट्रोडक्शन होऊन झालं. म्हणूनच तर ब्लॅक बॉडीसाठी तो दिसत नव्हता, कारण की दिसत का नव्हता, कारण की तो 1 असतो ब्लॅक बॉडीसाठी एमिसिव्ह पॉवर, म्हणून 1 सिग्मा T⁴ होता. बट ऑर्डिनरी बॉडीसाठी तो इथे दिसतो ॲक्च्युली आपल्याला. ऑर्डिनरी बॉडीमध्ये हे सेम गोष्टी होऊ शकतात की किती हीट एमिट करतोय तो पर युनिट टाइम, करा एरिया मल्टिप्लाय, सिग्मा T⁴. कधी कधी विचारतील टोटल हीट एमिटेड बाय ऑर्डिनरी बॉडी इन 10 मिनिट्स, टाइम पण मल्टिप्लाय करा. टोटल हीट एमिटेड इज सिग्मा T⁴. मल्टिप्लाय करतच जायचंय. समजतंय का. दिस इज हाऊ ऑर्डिनरी बॉडीसाठी इट वर्क्स. ब्लॅक बॉडीसाठी फॉर्म्युला ॲक्च्युअलमध्ये आहे, बट आपण थोडासा जुगाड करून ऑर्डिनरी बॉडीसाठी बनवला त्याला, आणि नंतर त्याच्यावरती व्हेरिएशन्स पण आपण डिस्कस केले आहेत. आता स्टीफन्स लॉ, बोल्ट्झमॅन लॉ अजूनही त्याचा यूज आहे. कशामध्ये आहे तर रेट ऑफ लॉस ऑफ हीट काढण्यासाठी. आता रेट ऑफ लॉस ऑफ हीटचा कॉन्सेप्ट बघूयात. लास्ट पार्ट आहे हा लेसनचा, लास्ट पार्ट आहे. एक हार्डली इट विल टेक 2-3 मिनिट्स, देन वी विल स्टार्ट विथ न्यूमेरिकल्स. ओके, आता नेक्स्ट पॉईंट बघूयात की नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट कसा काढायचा. समजा ही बॉडी आहे टेम्परेचर Tला, तर आपल्याला माहिती ही ब्लॅक बॉडी असेल जर काही, तर हाऊ मच एनर्जी इट इज गोइंग टू एमिट पर युनिट एरिया पर युनिट टाईम, त्याची काय असेल नेट रेडियंट पॉवर, तर ती असेल सिग्मा T⁴. एवढी तो एमिट करतोय पर युनिट एरिया पर युनिट टाईम. आणि समजा मी त्याला एका सराउंडिंगमध्ये ठेवलं आहे ज्याचं टेम्परेचर आहे T0, ते पण ब्लॅक बॉडी आहे, सराउंडिंग पण ब्लॅक बॉडी. तर सराउंडिंग किती एमिट करेल, सराउंडिंग पण एमिट करेल सिग्मा T⁴, ती पण ब्लॅक बॉडी, इट विल ऑल्सो एमिट पर युनिट एरिया पर युनिट टाइम. सो नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट किती असेल, जेवढी एमिट करतोय मायनस जेवढी ॲब्झॉर्ब करतोय एवढी त्याच्यावरती पडती आहे समजा, तर मायनस केल्यावरती नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट पर युनिट एरिया, म्हणजे एनर्जी लॉस्ट, ह्याला असं म्हणू शकतो आपण एनर्जी लॉस्ट पर युनिट एरिया पर युनिट टाइम.
किती असेल, ही टोटल एमिटेड आहे, ही ॲब्झॉर्ब्ड आहे, म्हणून नेट लॉस किती झाला, नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट किती झाला, तर सिग्मा T⁴ मायनस T⁴. हा बनतो फॉर्म्युला जर नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट विचारला असेल. नुसता एमिशन विचारला असेल, नुसतं किती एमिट करत आहे, तर आपण घेणं देणं नाही बाहेरून किती येते, नुसतं एमिशन विचारलं आहे. बट नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट विचारला असेल, तर लॉस ऑफ हीट विचारलं म्हणजे किती नेट लूज झालं आहे त्यांनी, म्हणजे किती एमिट केलं मायनस किती ॲब्झॉर्ब केलं, सराउंडिंगचा ॲब्झॉर्ब करेल तो. जर हे दोघं पण ब्लॅक बॉडी नसतील तर मग फॉर्म्युला ऑर्डिनरी बॉडीसाठी हा फॉर्म्युला कसा बनला असता, E सिग्मा T⁴ मायनस T⁴. ईनी फक्त मल्टिप्लाय करावा लागला असतं. सो हा ऑर्डिनरी बॉडीसाठी फॉर्म्युला बनला असता, हा ब्लॅक बॉडीसाठी, हा ब्लॅक बॉडीसाठी, हा ऑर्डिनरी बॉडीसाठी. दॅट्स इट. रेट ऑफ लॉस ऑफ हीट अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मी तुम्हाला सांगितलं आहे डायरेक्टली प्रपोर्शनल टू 4th पॉवर आहे. सो टेम्परेचरला खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. तुम्ही टेम्परेचर डबल केलं की हा 16 पट वाढतो, ट्रिपल केलं तर हा 81 टाइम्स वाढतो, जास्त सेन्सिटिव्ह आहे. सो हे लक्षात ठेवा, हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. वी आर गोइंग टू सॉल्व न्यूमेरिकल्स फ्रॉम द टेक्स्ट बुक अँड देन वी विल मूव्ह टू DPP. सो लेट्स स्टार्ट विथ न्यूमेरिकल्स फ्रॉम द टेक्स्ट बुक. सो आपण टेक्स्टबुकमधले न्यूमेरिकल्स क्वेश्चन नंबर 18 पर्यंत सॉल्व केले होते. आता 19 पासून पुढचे सॉल्व करणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 19 पासून चालू करायचे आपल्याला. क्वेश्चन नंबर 19 यू कॅन सी ऑन द स्क्रीन. कॅल्क्युलेट एनर्जी रेडिएटेड इन 1 minute बाय अ ब्लॅक बॉडी ऑफ एरिया 100 cm² वेन इट इज मेंटेन्ड ॲट 227 डिग्री सेल्सिअस. किती टेम्परेचरला मेंटेन केले, 227 डिग्री सेल्सिअस, म्हणजे टेम्परेचर झालं 227 + 273 इज इक्वल टू 500 केल्विन. ह्या टेम्परेचरला एखादी बॉडी असेल, किती एरिया आहे त्या बॉडीचा, 100 cm², आणि किती टाईमसाठी त्यांनी हीट एमिट केली आहे, 1 मिनिटासाठी, तर टोटल किती हीट एमिट करेल तो, तर स्टीफन्स लॉ म्हणतो आणि ही ब्लॅक बॉडी पण आहे, सगळंच चांगलं आहे. सो रेडियंट पॉवर इज इक्वल टू सिग्मा T⁴. बट रेडियंट पॉवर इज अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम इज सिग्मा T⁴. हे दोघं वर जातील, कारण की नुसती हीट विचारली आहे. सो नुसती हीट इज एरिया 100 cm² इज 10⁻⁻⁴ इंटू टाईम 1 minute इज 60 seconds, सिग्मा 5.67 10⁻⁸ आणि टेम्परेचर 500⁴. नुसते 2 0⁴ करू 10⁸ होईल तो, आणि 5⁴ करू 5चा स्क्वेअर 25चा स्क्वेअर 625. सो आता +8 -8 जातील, 1 2 3 0 जातील, आणि हा 10⁻⁻1 राहील फक्त. सो 6 × 625 × 5.67, 6 × 625 × 5.67 × 10⁻⁻1 राहील फक्त. हे मल्टिप्लाय करायचं बस आपल्याला. हे 6 × 625 जर आपण केलं तर 6 5 = 30, 6 2 = 12 15, 6 6 = 36 37 3750 × 5.67 × 10⁻⁻1 -1 विल कॅन्सल विथ दिस 0. हे आता फक्त मल्टिप्लाय करायचं आपल्याला. 350 आणि हे 375 आणि हे मी बघा कसं सॉल्व करतो. ॲप्रॉक्सिमेटली ह्याला मी 400 करून टाकतो, वाढवतो थोडं, आणि ह्याला थोडं कमी करून टाकतो, 5 कमी करून टाकतो. 2000च्या वरती थोडंफार उत्तर जाईल. 2126 जूल एवढी एनर्जी आहे. ठीक आहे, पण तुम्हाला कळालं आहे का, नीट सॉल्व केलं तर उत्तर का नाही मिळणार, मेथड समजली आहे. दिस इज हाऊ यू सॉल्व द फर्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 19. रीड क्वेश्चन नंबर 20. आता 20 पण लिहिलं आहे बघा, स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला. क्वेश्चन वाचा, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, पॉज करा व्हिडिओ, बिलकुल आन्सर बघू नका. असं म्हणून मी एखाद प्रश्न स्किपच करून टाकतो, करू का असं? तुम्ही सॉल्व करा क्वेश्चन, तुम्हाला वाटेल की हा क्वेश्चन एवढा सिम्पल आहे, कारण की आपण सगळे फॉर्म्युले ऑलरेडी बघितलेच आहेत, बिलकुल नवीन काही नाही आहे. हा क्वेश्चन बघा, एनर्जी एमिटेड बाय अ होल, मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, प्लेटमध्ये समजा एक छोटासा होल असेल, तर इथं एनर्जी एमिटेड बाय अ होल इज 20 वॅट. अरे हे वॅटेज बघून लगेच कळायला पाहिजे की Q/T आहे, Q/T दिला आहे 20. एनर्जी एमिटेड पर युनिट टाइम इज 20. ठीक आहे, पुढे वेन इट्स टेम्परेचर इज 727, वेन द टेम्परेचर इज 727 म्हणजे 1000 केल्विन. ठीक आहे, व्हॉट इज द एरिया ऑफ द होल, एरिया काय असेल, सिग्माची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी. वी नो द फॉर्म्युला, Q/AT इज सिग्मा T⁴. सो एरिया काढायचं ना, एरिया वरती घेऊन जा, सिग्मा T⁴ खाली घेऊन जा. सो एरिया काय येईल, एरिया वर गेला तर Q/T सिग्मा T⁴. अरे बट Q/T 20 वॅट दिला आहे, Q/T तर 20 वॅट दिला आहे,
अपॉन सिग्मा टी रेस टू फोर. टी रेस टू फोर काय येईल 1000 म्हणजे 10⁻³ रेस टू फोर केला तर 10⁻12 बनतं 1000चा रेस टू फोर. आणि सिग्मा काय असतो 5.67 इंटू 10⁻⁻8 -8 आणि +12 मध्ये 10⁻4 राहील. जो वर जाईल तर 10⁻⁻4 बनेल. एक 0 मायनस करून टाकू. सो 2 अपॉन किंवा कशाला 10⁻⁻4 चांगला दिसतोय. 20/5.6 म्हणजे हा रफली आपण हा जवळपास 6 पकडला तर 3 येतं. 3पेक्षा जास्तच राहणार आहे खूप, कारण की हा नंबर कमी केला आहे मी 3.5 वगैरे राहील. एरिया राहील 3.5 इंटू 10⁻⁻4 बरोबर 3.5 इंटू 10⁻⁻4 SI युनिट्स मीटर स्क्वेअर. सिम्पल फॉर्म्युला सबस्टिट्यूशन आन्सर नो डोकं. क्वेश्चन नंबर 21 पहा आता. क्वेश्चन नंबर 21 एकदम इझी क्वेश्चन आहे. इफ यू रीड द क्वेश्चन केअरफुली, एमिसिव्ह पॉवर ऑफ अ स्फिअर ऑफ एरिया 0.02 मीटर स्क्वेअर इज, परत एकदा किती दिली एमिसिव्ह पॉवर 0.5 किलो कॅलरी पर सेकंड पर मीटर स्क्वेअर, म्हणजे तुम्हाला दिला आहे आर एमिसिव्ह पॉवर. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड इन 20 सेकंड्स, म्हणजे टाईम 20 सेकंड झाला तर किती हीट एमिट करेल. तर आरचा फॉर्म्युला आठवतोय का रे, Q/80. तुम्हाला आर दिलेला आहे 0.5 किलो कॅलरीमध्ये दिला आहे, ठीक आहे नो प्रॉब्लेम. क्यू आपल्याला विचारलं आहे किती एमिट तो करणार आहे, किती हीट एमिट करणार आहे तसं विचारलं आहे तुम्हाला. किती एरिया दिला आहे क्वेश्चनमध्ये, एरिया दिला आहे 0.02 मीटर स्क्वेअर. एरिया इज गिवन, टाईम इज गिवन, क्यू विचारलं आहे. ए आणि टी पलीकडे घेऊन जा ना. 0.02 आणि टाईम किती आहे रे, टाईम आहे 20. सो 20 इंटू 0.02 किती असतो, 20 इंटू 0.02 0.4 असतो. 0 इथं जाईल, 0.2 इंटू 2 इज 0.4 इज इक्वल टू 0.5. सो क्यू काय येईल क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 0.4 इंटू 0.5 इज 0.2. 0.2 उत्तर आहे. युनिट ऑब्व्हियसली किलो कॅलरी राहणार आहे, कारण की ह्याचं युनिट किलो कॅलरी होतं म्हणून. हे जूलमध्ये असतं, जूल आलं असतं. सिम्पल. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 22. कम्पेअर द रेट ऑफ एमिशन ऑफ हीट, म्हणजे किती हीट एमिट होती बाय अ ब्लॅक बॉडी ॲट 727 आणि 227. 727चा रेट 227 बरोबर कम्पेअर करा. रेट ऑफ एमिशन ऑफ हीट, ओके, इफ द सराउंडिंग टेम्परेचर इज 27. आता सराउंडिंग पण दिले म्हणजे रेट ऑफ लॉस ऑफ हीट विचारतील वाटतंय मला. इफ द सराउंडिंग टेम्परेचर इज 27 देन व्हॉट वुड बी द रेट ऑफ लॉस ऑफ हीट. रेट ऑफ लॉस ऑफ हीटचा पण रेशो काढा. आधी नुसता रेटचा रेशो काढा. नुसता रेटचा रेशो कोणाला प्रपोर्शनल असतो, तर नुसता रेडियंट पॉवर इज सिग्मा टी रेस टू 4. सो नुसता रेट ऑफ एमिशन विल बी प्रपोर्शनल टू टी रेस टू 4. सो T1 रेस टू 4 T2 रेस टू 4. सो हा आहे 1000, हा आहे 500 रेस टू 4 2/1 म्हणजे झालं ना 16. 16:1 उत्तर आहे पहिल्याचं. सो पहिल्याचं उत्तर सिम्पल होतं, डायरेक्टली रेशो विचारला होता. बट सेकंडमध्ये रेट ऑफ लॉस ऑफ हीटचा रेशो विचारला आहे. सो आता बघा, रेट ऑफ लॉस ऑफ हीट जो आहे ना फर्स्ट केसमध्ये Q/T, फर्स्ट केसमध्ये तो असणार आहे सिग्मा T1 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 Q/80. आणि दुसरीकडे Q2/80 काय असेल, सेकंड रेट विल बी सिग्मा T2 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. बघा सराउंडिंग सेम राहणार आहे, टेम्परेचर्स वेगळे आहेत. सो 727 सिग्मा, बघा रेशो जेव्हा मी घेईन ना सिग्मा कॅन्सल होईल. सो काय राहील 727 विल बिकम 1000 रेस टू 4 मायनस T0 किती आहे, एक्सटर्नल तर 27 आहे, 27 म्हणजे 300 रेस टू 4 अपॉन T2 काय आहे 500 आहे, 500 रेस टू 4 मायनस 300 रेस टू 4. खूप जण इथे मिस्टेक करतील. ते काय करतील 1000 मायनस 300 700 रेस टू 4 लिहितील आणि इथे लिहितील 200 रेस टू 4. अँड दिस इज द बिगेस्ट मिस्टेक. असं नाही करू शकत आपण. हे पहिले रेस टू 4 आहेत, नंतर सबट्रॅक्शन आहे. बट एक गोष्ट मी करू शकतो, मी इथनं 0 0 0 0 0 0 0 0 कॅन्सल करू शकतो. म्हणजे बेसिकली मी 10 रेस टू 4 कॉमन घेतलं, 100 रेस टू 4 कॉमन घेतलं. सो असं केल्याने काय राहतं 10 रेस टू 4 मायनस काय राहतं बघा, इथे लिहून दाखवतो तुम्हाला वरती. व्हॉट इज लेफ्ट इज, आता जे काही राहिलं आहे ते सांगतो. 10 रेस टू 4 मायनस 3 रेस टू 4 अपॉन 5 रेस टू 4 मायनस 3 रेस टू 4. 10 रेस टू 4 किती असतं
10 into 10 100, 100 into 100 is 10,000 मायनस 3⁴ असतं 81 अपॉन 5⁴ किती असतं 25 625 मायनस 81. सो 10,000 मायनस 81 केलं तर 9,919 बरोबर का. आणि 625 मायनस 81 केलं जर काय तर किती येणार 544 बरोबर. सो 9919 अपॉन 544 आपल्याला करायचं आहे. आणि ह्याला सॉल्व करून उत्तर जे मिळणार आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलं आहे 18.23:1. खरं आहे का मला माहीत नाही, रफली करून बघूयात. तर हा समजा मी म्हटला हा आहे 500 आणि हा आहे 10,000, तर नक्कीच हे 20चा येतं आहे. म्हणजे हा थोडा मोठा आहे 500पेक्षा, तर 20पेक्षा कमी उत्तर येणं साहजिक आहे. सो 18.23:1 करेक्ट आहे का बघा एकदा, असेल तर चांगलंच आहे. हे ऑप्शन क्वेश्चनमध्ये दिलेलं आन्सर आहे म्हणून मी डायरेक्टली लिहिलं आहे. मी हे सॉल्व नाही केलं काय, हे डायरेक्टली दिलं आहे म्हणून मी बघून लिहिलं आहे. बाकी तुम्हाला कन्सेप्ट सांगायचं होता मला, दॅट्स इट. हा होता 22nd. लेट्स मूव्ह टू 23rd. 23rd क्वेश्चन हा विन्स लॉवरचा क्वेश्चन होता. खूपच स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आपण असे केले आहेत काल आपण असे फॉर्म्युला बघितले आहेत काल. विन्स लॉचा फॉर्म्युला बघितला आपण, आठवतोय का. लॅम्बडा मॅक्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, तो क्वेश्चन. सो रीड क्वेश्चन नंबर 23. The question is, Earth's mean temperature is 280. Earth's temperature. How will the curve of black body look like at this temperature? Find lambda max in which part of electromagnetic spectrum does it lie? So, first of all, 280 ला curve is more of a flat curve. आपण त्या फिगरमध्ये बघितलं आहे. सेकंड थिंग इज लॅम्बडा मॅक्स कसा काढणार. लॅम्बडा मॅक्स इज b by t. So 2.898 into 10⁻³ upon 280. So almost हे 2.88 280 आहे. म्हणजे 1 जा 100 जा 100 वरती गेला तर काय होईल 10⁻³ आणि 10⁻², 10⁻5. रफली आन्सर आहे 10⁻5. 10⁻5 म्हणजे हा कुठल्या रिजनमध्ये आहे, हा नक्कीच इन्फ्रारेडच्या पण पुढे आहे. इन्फ्रारेड 10⁻4 -6 पर्यंत असतात, -5 पर्यंत असतात. ह्याला मायक्रोवेव्ह रिजन आपण म्हणू शकतो. सो दिस इज मायक्रोवेव्ह रिजन. आता हे थोडंसं नॉलेज बेस्ड आहे काय की मायक्रोवेव्ह रिजन कसं काय आलं, बट व्हिजिबलच्या पुढे इन्फ्रारेड असतो आणि इन्फ्रारेडच्या पुढे मायक्रोवेव्ह असतो. सो मायक्रोवेव्ह रिजन आहे हे. तुम्हाला मागच्या वर्षी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये रेंजेस दिलेले, त्यातली रेंज आहे. ठीक आहे. दिस वॉज 23rd क्वेश्चन. कुठून सॉल्व्ह केला, विन्स लॉपासून. सिम्पल. फक्त हे थोडंसं क्लेम करणं डिफिकल्ट होतं की हा कोणता रिजन आहे. इन्फ्रारेड पण वाटू शकतो तुम्हाला, बट इट इज मायक्रोवेव्ह. दिस वॉज क्वेश्चन नंबर 23. आता 2 राहिले. रीड क्वेश्चन नंबर 24. A small blackened copper sphere of radius 2.5 centimeter, 2.5 centimeter radius आहे, is maintained at, it is placed in evacuated chamber and temperature is maintained 100 degree. ह्याचं टेम्परेचर 100 डिग्री मेंटेन करायचं आहे. 100, इट इज मेंटेन्ड ॲट 100 डिग्री. टेम्परेचर ऑफ द चेंबर इज मेंटेन ॲट 100 डिग्री. ह्याला चेंबरमध्ये ठेवलं आहे, चेंबरचं टेम्परेचर 100 डिग्री मेंटेन केलं आहे. आणि ॲट वॉट रेट हीट एनर्जी मस्ट बी सप्लाइड टू द कॉपर स्फिअर टू मेंटेन 110. याला 110ला मेंटेन करायचं आहे. हा 100 आहे सराउंडिंग, हा 110वरती मेंटेन करायचं. तर किती एनर्जी द्यावी लागेल. अरे इनडायरेक्टली विचार करा, असं का क्वेश्चन विचार किती द्यावी लागेल. तर समजा मी दिली नाही तर ह्याची एनर्जी रेडिएट होते आणि ती जेवढी रेडिएट होते ना तर त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर कमी कमी होईल. जर मला याला 110वरती मेंटेन करायचं असेल तर मला किती एनर्जी द्यावी लागेल, जेवढी तो एनर्जी लूज करतोय. सो रेट ऑफ लॉस ऑफ हीट जेवढा असेल तेवढीच मला एनर्जी द्यावी लागेल, तेव्हा जाऊन त्याचं टेम्परेचर 110च राहील. सो इनडायरेक्टली काय विचारलं आहे की जर याला 110 असेल आणि हा 100 असेल तर कितीच्या रेटनी एनर्जी एमिट करतोय, कितीच्या रेटनी एनर्जी एमिट करतोय. रेट ऑफ लॉस ऑफ हीट विचारलं. आणि तुम्हाला माहिती आहे रेट ऑफ लॉस ऑफ हीटचा फॉर्म्युला काय. नुसता रेट ऑफ लॉस ऑफ हीट एरिया मल्टिप्लाय करू पलीकडे, सिग्मा T⁴ - T⁻². एरिया आहे 4 पाय, स्फिअर आहे r², 2.5 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² स्क्वेअर इंटू सिग्मा 5.67 10⁻⁻8. हा क्वेश्चन थोडासा कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन वाईज आहे, बट लॉग टेबलनी नीट सॉल्व्ह करू शकतो आपण. टेम्परेचर ⁴ किती आहे टेम्परेचर. टेम्परेचर 110 आहे. 110 म्हणजे प्लस 273 गेलं, 383 ⁴ - 373 हे सॉल्व्ह आपल्याला लॉग टेबलनी करावं लागेल. लॉग ऑफ दिस इंटू 4, लॉग ऑफ दिस इंटू 4 अँटी लॉग
सबट्रॅक्ट, आन्सर आणि नंतर परत कॅल्क्युलेशन मोठे आहेत. हे कॅल्क्युलेशन्स प्रॉपरली करणं एक्सपेक्टेड आहे. व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून तुमचा आन्सर नक्की येईल. तुम्ही कॅल्क्युलेटरवरती करून बघा. असे क्वेश्चन्स बोर्ड एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस कमी आहेत. ॲटलिस्ट कॅल्क्युलेशन वाईज इट इज व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळे इनफॅक्ट काही बुक्समध्ये फॉर्म्युला वापरतात असं की जर T⁴ मायनस T⁴ मध्ये T0च्या वरती खूप जास्त टेम्परेचर नसेल, T0च्या वरती हे टेम्परेचर खूप जास्त नसेल, ΔTच असेल, तर मग आपण ह्या सबट्रॅक्शनला असं पण करू शकतो का? तर बघा T⁴ कॉमन घेतला, जर काही मी कॉमन घेतला का अख्खाच्या अख्खा, त्याच्याकडे काय राहील 1 + ΔT/T⁴ -1 आणि ह्याला एक्सपांड केला ना तर अकॉर्डिंग टू बायनॉमियल एक्सपान्शन 1 + 4 ΔT/T⁴, निग्लेक्टिंग हायर पॉवर्स -1 पुढे आहे. सो -1 जातो आणि हा T⁴ बाहेर आहे. आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर T0 आणि T⁴ मध्ये T⁵ राहतो. सो 4 T⁵³ ΔT असा बनतो या ब्रॅकेटचं उत्तर. त्यामुळे उत्तर असं पण येतं A∑, या अख्ख्याचं उत्तर काय आलं 4 T⁵³ ΔT. यांनी पण तुम्हाला आन्सर तेच येणार आहे. बट हे अप्रॉक्सिमेशन आय एम नॉट शुअर बोर्ड्समध्ये चालेल का नाही. बोर्ड्समध्ये प्रॉपरली सबस्टिट्यूट करून आन्सर काढा, आन्सर येतं, फिक्स येतं. ठीक आहे. सो हा क्वेश्चन लेंदी आहे, बाकी कन्सेप्च्युअली बिलकुल रिच नाही आहे. साधा प्रश्न आहे. थोड्या व्हॅल्यूज नीट देता आल्या असते त्यांना तर आपली लाईफ इझी झाली असती. उगाच कॅल्क्युलेशन्सच डिफिकल्ट करण्यासाठी त्यांनी व्हॅल्यूज नीट नाही दिल्या आहेत. सो दिस वॉज द सेकंड लास्ट क्वेश्चन अँड नाव द लास्ट क्वेश्चन. The last question of today's session, that is question number 25. Find the temperature of a black body if the spectrum of the peak peak कुठे कुठे बघा. पहिला पीक आहे 700 नॅनोमीटरला. दुसरा पीक जो आहे तो आहे 3 सेंटीमीटरला. तिसरा पीक जो आहे तो आहे 3 मीटरला. नीट पहा, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, टेम्परेचर इज B/λmax. λmax इज B/, टेम्परेचर वरती नेला मी. पहिली व्हॅल्यू टाकूया 2.898 × 10⁻³ अपॉन 700 नॅनोमीटर म्हणजे 7 × 10⁻⁷. कसं काय? तर नॅनो इज -9 आणि हे 2 0 कॅन्सल करतील, -9चं -7 करतील. -7 वरती गेला +4 होतो. 2.8 आहे त्याला मी 28 लिहितो, तर 10⁻³ करूया त्याला अपॉन 7. सो रफली 4 आहे. सो रफली 4000 केल्विनच्या जवळपास उत्तर राहणार आहे. येस, 4138 केल्विन पहिल्याचं उत्तर आहे. सो सेकंड बघा आता काय. सेकंडमध्ये बीमध्ये दिलं आहे त्यांनी 3 सेंटीमीटर टेम्परेचर आहे. 3 सेंटीमीटर सॉरी वेवलेंथ आहे 3 सेंटीमीटर. सो हाऊ विल यू फाइंड टेम्परेचर गाईज? टेम्परेचर इज B/λmax. बी असतो 2.898 × 10⁻³ असतो अपॉन 3 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² ना. सो 10⁻², 10⁻³ मध्ये -1 राहील आणि 3च्या टेबलमध्ये 0.9 × 27 1 राहिला, 6 × 18 1 राहिला, 6 0.966 × 10⁻1 विच इज 0.0966 केल्विन. एवढं छोटं टेम्परेचर आहे एवढ्या छोट्या वेवलेंथसाठी. आणि तिसरी वेवलेंथ तर अजूनच मोठी आहे 3 मीटरवाली. सो त्याचं टेम्परेचर तर अजून कमी येणार आहे 2.898 × 10⁻³ अपॉन 3. सो ऑब्वियसली आन्सर काय 0.966च येणार आहे. परत 3ने डिवाइड केल्यानंतर 10⁻³ केल्विन येणार आहे विच इज व्हेरी व्हेरी लो टेम्परेचर. अँड दिस इज द आन्सर फॉर द थर्ड वन. सो बिलकुल डिफिकल्ट नाही आहे. 10th लास्ट क्वेश्चन तर सिम्पली एकाच फॉर्म्युलावरती बेस्ड होता, फक्त लॅम्बडाज वेगवेगळे दिलेले, दॅट्स इट. ओके गाईज. सो ह्यानंतर DPP तुम्हाला मी जी प्रोव्हाइड केली डिस्क्रिप्शनमध्ये ती डाउनलोड करा, 15 क्वेश्चन सॉल्व्ह करा. मी आज DPPचे सोल्युशन्स नाही अवेलेबल करून देते तुम्हाला, त्याचे रिटर्न सोल्युशन्स म्हणजे सोल्युशन्स पूर्ण सॉल्व्ह कसा केला आहे ते मी अवेलेबल करून देईन. सो प्लीज कॉपरेट करा. आज मला जमणार नाही एवढं पूर्ण आता अजून एक्सटेंडेड सेशन करण्यासाठी. बट येस, तुम्हाला जे डाऊट्स येतात त्या 15 प्रश्नामध्ये ते मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये, तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये ते इन्क्लूड करेन. उद्या मी PYQs तर घेणार आहे, तर त्याच्यामध्ये गरज पडली तुम्हाला सगळेच डाऊटफुल वाटले तर मी सगळेच DPPचे सोल्युशन उद्याच्या व्हिडिओमध्ये PYQच्या आधीच एक्सप्लेन करीन ते मी. ठीक आहे. So thanks for watching the video guys. We will meet tomorrow in the PYQ session. Till then, bye bye. Keep studying. Sundayच्या टेस्टला चांगले स्कोर्स आणायचे आहे. So best of luck for the Sunday test. Bye bye.